नमस्कार मित्रमंडळी, योगेश पाटील योगी इलेक्ट्रिकलकडून तुम्हाला या फ्लॅटची मी वायरिंग दाखवलेली होती। आज त्यांचे आम्ही स्विच लावलेत, स्विच वगैरे दाखवतो तुम्हाला। या हे बघा, आपला हा साईड बोर्ड आहे, त्याच्यावर 2 वे कनेक्शन प्लस एक प्लग पॉईंट आहे। त्याच्यानंतर इथे आहे आपला टी व्ही बोर्डला आपलं इंटरनेट कनेक्शन येईल, परत 2 प्लग आणि एक टेलिफोन सॉकेट। टेलिफोन म्हणजे इंटरकॉमसाठी आपण यूज करत असतो, त्यासाठी आहे। त्याच्यानंतर बाल्कनीमध्ये हे जे 3 लाईट पण आहेत, याच्यापैकी 2 कॉमन आणि एक सेपरेट आहे। सेपरेट या बोर्डवर आपण कनेक्शन दिलेले आहेत आणि 2 प्लग 2 स्विच परत त्याच्यावर आहेत। काही इन्स्ट्रुमेंट वगैरे बाहेर लावायचे असले, मोबाईल चार्जिंग वगैरे, त्यासाठी। दुसरा बोर्ड आहे इन्व्हर्टरला आपण 4M वायर वापरलेली होती। तुम्हाला मी वायरिंगमध्ये बोललो होतो की आपण 4Mची इन आणि आउट दोघं घेतो। चला आता आपण येऊया किचनमध्ये। बघा, बोर्डची तुम्ही वायरिंग बघू शकता, एकदम दाखवा इथून, एकदम प्रॉपर पद्धतीने वायरिंग केलेली आहे। असे जॉईंट वगैरे एकदम, बोर्ड बसताना असा एकदम इझिली बसू शकतो। किती वायर असल्या की अडचण येत नाही त्याला। हे बघा, पद्धतशीरपणे स्क्रू पॅक केला ना तर सर्व येऊ शकतात। आता इथून हे हॉलचं मेन बोर्ड आहे, आपलं किचनचं मेन बोर्ड आहे। इथून लाईट पॉईंट, फॅन पॉईंट सर्व आपण कंट्रोल केलेले आहेत। त्याच्यानंतर किचनला सेपरेट 2 स्विच बोर्ड आहेत, पॉवर पॉईंट 2 आहेत। त्याच्यानंतर 6 एम्पियरचा एक पॉवर पॉईंट आणि हे जे 16 एम्पियरचा स्विच आहे, इथं आपण फ्रीजसाठी बोर्ड काढलेलं आहे। फक्त प्लग इन करायचं, इथून ऑन ऑफ सर्व इथून आहे। त्याच्यानंतर आपण इथं काढलेलं आहे वॉशिंग मशीनचा स्विच बोर्ड, वॉशिंग पॉईंट पण ठेवलेला आहे, त्याच्यासाठी हा स्विच बोर्ड। त्याच्यानंतर येईल इथं ॲक्वागार्ड आणि चिमणीचा कंट्रोल। हे ॲक्वागार्डसाठी इन्व्हर्टरवर दिलेलं राहील आणि हे पॉवर पॉईंट 16 एम्पियर। सर्व कंट्रोल सेपरेट आहे आणि वायरिंग एकदम परफेक्टपणे केलेली राहते। तसंच आपण आता बघूया मास्टर बेड 1मध्ये। हे बघा, इथं पण सेम त्याच पद्धतीने वायरिंग केलेली आहे। वायरिंग एकदम तंतोतंत पद्धतशीर जोडलेली आहे। इथं 2 वे स्विच, दोन्ही ऑपरेट, फॅन आणि लाईट। त्याच्यानंतर 3 लाईट पण एक्स्ट्रा आहेत, वरती काढलेले आहेत आपण सिलिंगमध्ये। त्याच्यात 2 बेड साईडचे बोर्ड देतो आपण, एक फक्त प्लग पॉईंटसाठी, चार्जिंग वगैरे लावण्यासाठी, आणि दुसरा येतो आपला 2 वे कनेक्शन आणि AC पॉईंट ऑपरेटिंगसाठी। याला पण एक आपण प्लग पॉईंट देत असतो, दोन्ही साईडला मोबाईल चार्जिंग लावता येतो। त्याच्यानंतर हा आहे बाथरूमचा मेन बोर्ड, इथून एक लाईट पॉईंट दिलेला आहे फक्त आपण। एक्स्ट्रा भविष्यात जर त्यांनी सांगितलं की आपल्याला पॉईंट वाढवायचे आहेत किंवा गिजर कंट्रोल, एखादा एक्झॉस्ट पॉईंट कंट्रोल इथं ठेवायचं आहे, तर आपण इथं त्या वायरी आणून ठेवलेल्या आहेत, तर इथून परत कनेक्शन करू शकतो। तर गिजर कंट्रोल आणि याच्यात परत एक सेविंग मशीन वगैरेसाठी एक 6 एम्पियरचा स्विच बोर्ड आहे। इथं मिरर लाईट पॉईंट आणि एक्झॉस्ट फॅनचं कंट्रोल इथून आहे। इथं स्पेशली आपलं गिजर पॉईंट स्पेशल आहे सेपरेट, वरती एक्झॉस्ट फॅन। तसं प्रत्येक बेडरूमला आपण सेम पद्धतीने केलेलं आहे, पण तुम्हाला परत एकदा दाखवतो। हे बघा, हे आहे कॉमन बेडरूम, आपलं बाथरूम कॉमन। याच्यात पण वायरीचे लॉंग सोडलेले आहेत, त्या इझी या पद्धतीने ठेवू शकतो आपण। हे बघा, कॉमन टॉयलेटला पण तसंच आहे, एक मिरर लाईट पॉईंट, एक साईड टेबल बोर्ड, त्याच्यानंतर गिजर पॉईंट, एक्झॉस्ट फॅन पॉईंट। आता हा चिल्ड्रन बेडलाही तसंच आहे, बाल्कनी, 2 साईड बोर्ड आहेत आणि आपला एक मेन स्विच बोर्ड। बाल्कनीमध्ये परत 3 लाईट पॉईंट, AC पॉईंट सर्व सेपरेट केलेलं राहतं। तुम्हाला एकही पॉईंट असा वायफट दिसणार नाही, प्रत्येक पॉईंट हा आपण कामासाठी टाकलेला आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, बोर्ड भरण्याची पद्धत आमची कशी आहे, वायर वगैरे कसे लावलेले, ते सर्व जर तुम्हाला आवडलं असेल किंवा काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। सबस्क्राईब पण करा आणि फॉलोही करा। थँक्यू।